राज्यातील प्रसिद्ध कोचिंग क्लास म्हणून नाव आलेल्या महेश ट्युटोरियल्स यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता देशभरातील आपल्या सगळ्या शाखा बंद केल्यात. कंपनी दिवाळखोरीमध्ये निघाल्याचं त्यांनी जाहीर केलंय. मुंबईतील बहुतेक शाखांमधील विद्यार्थ्यांना अरिहंत अकॅडमीमध्ये सामावून घेण्याची तयारी दर्शवली असली तरी सुद्धा अचानक ही ट्युटोरियल्स बंद केली आणि त्यामुळे लाखो रुपयांचं शुल्क भरलेल्या हजारो विद्यार्थी आणि पालकांची मात्र फसवणूक झाली आहे. पाहूया हे सगळं नेमकं प्रकरण काय, त्या संदर्भातला रिपोर्ट. महेश ट्युटोरियल्सला ठोकलं टाळं. 10 जुलैपासून कोचिंग क्लासच्या सर्व शाखा बंद. खाजगी क्लासेसमुळे विद्यार्थी पुन्हा टांगणीला. महेश ट्युटोरियल्स ही सुमारे 38 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेली संस्था. मात्र कुठलाही निरोप किंवा स्पष्टीकरण न देता संस्थेच्या सर्व शाखा 10 जुलैपासून बंद करण्यात आल्या. 7 जुलै रोजी सर्व शाखा चालकांची तातडीची बैठक झाली आणि त्यानंतर सर्व शाखांचं कामकाज तात्काळ बंद करण्याचा निर्णय झाला. मुलुंड येथून सुरू झालेल्या ह्या शिकवणीच्या देशभरात जवळपास 60 शाखा होत्या. प्रसिद्ध महेश ट्युटोरियलचे जे क्लास आहेत त्यातल्या जवळपास 33 ज्या आहेत त्या महत्त्वाच्या शाखा ज्या आहेत त्या बंद झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. काही ठिकाणी फ्रँचायझीज ज्या आहेत त्या सुरू आहेत. मात्र महाराष्ट्रभरात याचा विद्यार्थ्यांवरती मोठा प्रभाव झाल्याचं सुद्धा जे आहे ते म्हटलं जात असताना आपल्याला पाहायला मिळते. चेंबूरच्या शाखेमध्ये एका शिक्षकाचा जो आहे तो राजीनामा देण्यास सांगितलं होतं आणि अशा पद्धतीचा एक पत्रव्यवहार जो आहे तो मुख्यमंत्री कार्यालयासोबत करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये वेगवेगळ्या ज्या आहेत त्या बाबी नमूद करण्यात आलेल्या आहेत. राज्यातील 33 शाखा ज्या आहेत त्या बंद झाल्याची जी माहिती आहे त्यामध्ये लिहिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना अरिहंत कोचिंग क्लासेसमध्ये शिफ्ट केल्याची ही पालकांनी काही पद्धतीने माहिती आहे. जवळपास 3000 विद्यार्थी जे आहेत ते या महेश ट्युटोरियलच्या महत्त्वाच्या शाखांमध्ये शिकत होते. मात्र त्याच महेश ट्युटोरियलच्या शाखा ज्या आहेत त्या अचानक बंद झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या खरं तर ब्रँचेस आहेत किंवा महेश ट्युटोरियल प्लस वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत त्या ठिकाणी खरं तर ही संपूर्ण जे आहेत ते क्लासेस सुरू आहेत. मात्र महत्त्वाच्या ज्या 33 शाखा आहेत त्यामध्ये खरं तर ही संपूर्ण विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा जो आरोप आहे तो पालकांकडून करण्यात येत असलेला आपल्याला पाहायला मिळते. नीट, जेईई या परीक्षा विविध स्पर्धा परीक्षा आणि राज्य मंडळासह केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ ICSE या मंडळाच्या 8वी ते 10वीच्या शिकवण्या या संस्थेकडून घेण्यात येत होत्या. मात्र अचानक क्लासेस बंद झाल्यानं पालक चिंतेत आहेत. अरिहंत अकॅडमीचे दिनेश राजपूत करून आहेत, डायरेक्टर को फाउंडर होते काहीतरी आहेत ते आम्हाला ॲड्रेस करायला लागले. त्यांनी डायरेक्टली हाच शब्द इश्यू केला की बाबा महेश ट्युटोरियल आता बंद झालेलं आहे. आणि दिस वॉज कम्प्लिटली शॉकिंग टू अस की म्हणजे बंद झालेलं म्हणजे काय, तर टेक ओव्हर केलंय काय केलंय. तर तसं काही परिस्थितीने त्यांनी क्लिअर कट सांगितलं की बाबा महेशमध्ये लेक्चर्स होणार नाहीत. त्यांनी बँक्रप्सी झालेली फाईल केलेली आहे. त्यांनी क्लासेस सगळे बंद केलेले 33 आणि तुमच्या मुलांना आता महेशमध्ये लेक्चर्स होणार नाहीत. माणुसकीच्या दृष्टिकोनातून मुलांचं वय बोलतात ना वर्ष हे जे आहे 10वीचं आणि 12वीचं हे वाया जाऊ नये त्यासाठी त्यांनी मुलांना फ्रीमध्ये शिकवण्याचा आमच्यासमोर ऑप्शन ठेवला, जो सगळ्या पेरेंट्सनी एक्सेप्टही केला. कारण का सध्याला आमच्याकडे ऑप्शन नाही. जुलैमध्ये मिडमध्ये आहोत आम्ही. 10वीचं बऱ्यापैकी पोर्शन संपला पाहिजे होता, जो सुरूही आमच्याकडे आता झालेला नाही महेशच्या या सगळ्या गोष्टींमुळे. आणि मुलं एकदम कन्फ्यूज स्टेटमध्ये आहेत. टीचर्स नवीन, क्लासेस नवीन, काहीच नाही. त्यांनी फ्रीमध्ये शिकवण्याचं कमिटमेंट दिलेलं आहे ओनली ऑन अ ह्युमॅनिटेरियन बॅकग्राऊंड. 33 क्लासेस बंद झाल्यामुळे 2500 बोर्डला अपिअर करणाऱ्या मुलांचं भवितव्य टांगणीला लागलेलं आहे. कसा होता महेश ट्युटोरियल्सचा पसारा? महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू या राज्यांमध्ये शाखा. राज्यात पुणे, नागपूर, अकलूज, सातारा, नाशिकमध्ये क्लासेस. 11वी, 12वी दोन्ही वर्षासाठी 2,10,000 रुपये शुल्क. फक्त 12वीसाठी प्रवेशासाठी 2,40,000 रुपये शुल्क. बंद पडलेल्या महेश ट्युटोरियलच्या विद्यार्थ्यांना अरिहंत अकॅडमीमध्ये निःशुल्कपणे शिकवणी देणार असल्याचं अरिहंत क्लासेसने जाहीर केलं. पण अनेक पालकांची यासाठी तयारी नाहीये. वर्ष सुरू होतानाच क्लास बंद पडल्यानं भरलेलं शुल्क परत मिळणार की नाही याचीही स्पष्टता नसल्याचं पालकांचं म्हणणं आहे. ज्या ब्रांचमध्ये माझी मुलं हे करत होते ती टीचर्सची पण अशी दयनीय अवस्था झालेली आहे. त्यांना 2-2, 3-3 महिन्याला पगार नाही दिलाय. बरेचसे टीचर्स तर काम सोडून गेलेले आहेत कारण सगळ्यांचं सॅलरीज येणार नाही तर करणार काय. त्यांच्याकडूनही आम्हाला माहिती पडलं की त्यांनाही धमक्या दिल्या जातात की तुम्ही याबद्दल काय वाच्यता करायची नाही. म्हणजे या धमक्या कोण देते तुम्हाला? मॅनेजमेंटकडून, टीचर लोकांकडून जे मला ऑफ रेकॉर्ड कळालंय की मॅनेजमेंटकडून आम्हाला धमक्या येतात. आम्ही जर काय बोललो तर आमच्या कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशनमध्ये आम्हाला अडकवलं जाईल. जी ग्रुपशी कोण पंगा घेणार? आम्ही फक्त एवढंच आहे की आम्ही क्लासेस कंडक्ट करू शकत नाही.
जवळपास आणि हे आमचे EMIs आहेत हे अजून चालू आहेत अरे बापरे. आणि मला हे समजत नाही ते बँकला हिट होत आहेत आणि तुम्ही इकडे बंद केले करून सांगता. अच्छा, म्हणजे बँकला EMI चाललेत, हो. पण तिकडे बँक खरंच हे दाखवलंय की दिवाळखोर झालोय आपण. दिवाळखोरी झालाय करून. दिवाळखोर झालं तर तुम्ही ऍडमिशनच घ्यायला नव्हते पाहिजे मुलांना अगोदरच कळवायला पाहिजे होतं. महेश ट्युटोरियल्समध्ये गेल्या 3 महिन्याहून अधिक काळ शिक्षकांचं वेतन थकवण्यात आल्याचा आरोप आहे. मागील सुमारे 2 वर्षापासून वेतन नियमितपणे दिलं जात नसल्याचं सांगितलं जात आहे. पद्मेश पवारसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.